नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण कृषी असेल, तांत्रिक असेल, जीके असेल, मराठी असेल, असे सर्व महत्त्वाचे IMP प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवले आहे। तर या ठिकाणी खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। आणि या ठिकाणी बघा, आपण प्रश्नपत्रिका बनवली आहे, पण या ठिकाणी बरेचशा विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी छोटं अक्षर दिसत नाही, त्याच्यामुळे आपण प्रश्नपत्रिकेऐवजी डायरेक्ट एक एक प्रश्न आपण स्क्रीनवर बघणार आहोत, बरोबर। तर बघा, आपण या ठिकाणी एक एक प्रश्न करून बघणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांकडं नेटचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेट स्लो आहे, त्यांना देखील प्रश्न मोठा असल्यामुळे ठळकपणे या ठिकाणी दिसाल। तर बघा, प्रश्न पहिला आपला बघा, प्रश्न पहिला, जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन जे काय असतील त्या ठिकाणी तुम्ही वाचून या ठिकाणी योग्य उत्तर काय याचा अंदाजा करत चालायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा, मृत RBC ना नष्ट करण्याचे काम डॅश डॅश करते किंवा कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C यकृत, यकृत आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने डॅश डॅश उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला। अमेरिका व रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातला तिसरा देश ठरला आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D 20 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्राध्यापक क्लोडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B अर्थशास्त्र, अर्थशास्त्र आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होत नाही? काय विचारलंय? होत नाही। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C इंग्रजी, इंग्रजी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A लॅक्टिक ॲसिड, काय? लॅक्टिक ॲसिड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा, कारण की खूप मेहनत लागते अशी व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तरी देखील आम्ही गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अशी व्हिडिओ बनवत असतो। जर व्हिडिओ आवडत असेल त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक देखील करत चालायचं आहे। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A नाबार्ड, नाबार्ड आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर तांदूळ निर्यातीतील देश आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B भारत, भारत आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B कोहिमा, कोहिमा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस बनवली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B सिरम इन्स्टिट्यूट, सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने या ठिकाणी जगातील पहिली लस बनवली, कशाची? तर मलेरिया या रोगावरील। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A उत्तराखंड, उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे।
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, जगात कोणत्या शहरात वाहनांचा वेग सर्वात कमी आहे असे ट्रॅफिक स्पीड इंडेक्सनुसार समजते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ढाका. ढाका आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा बघा, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कुठल्या साधनाचा उपयोग करतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हायग्रोमीटर. काय? हायग्रोमीटर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलम 17. कलम 17 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिनिव्हा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, नाबांच्या नंतर येणारे विशेषण म्हणजे डॅश डॅश होय किंवा कोणते? तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विधी विशेषण. विधी विशेषण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भावे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कवडी चुंबक. कवडी चुंबक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे अनेक वचन प्रत्यय आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी षष्टी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, टेंभा मिरविणे. टेंभा मिरविणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तोरा दाखविणे. तोरा दाखविणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, बारीक सारीक या शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सारंग. सारंग आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे किंवा हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24, त्याला पपई आवडते या वाक्यातील त्या ला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चतुर्थी. चतुर्थी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वरसंधी. स्वरसंधी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ, असेच महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दररोज आणत असतो. त्यावरती आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो. जर तुम्हाला आपले येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा प्रश्न क्रमांक 26, खालील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे असल्याचे सांगता येईल? आणि बघा काय, तर हा माझा वर्गबंधू आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बहुव्रीही. बहुव्रीही आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 खालील वाक्यातील काळ ओळखा. बघा वाक्य काय आहे, मी बालपणी लवकर उठत असे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती भूतकाळ. रीती भूतकाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पुण्याहून आईचे पत्र आले. तर या ठिकाणी याची विभक्ती सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचमी आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 रामला दूध आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दूध आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.